अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उद्या भाऊबीज आहे. बहीण भावाच्या प्रेमाचा हा दिवस आहे. तर भाऊबीजेला बहिणीने भावाला कुठली एक वस्तू द्यायचीच आहे. अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. याशिवाय हा जो भाऊबीज सण आहे हा पूर्ण होत नाही. यासोबतच जर भाऊ नसेल तर काय करायचं आहे आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, दिवाळीतला भाऊबीज हा सगळ्यात शेवटचा सण असतो. म्हणजे दिवाळीचे जे 5-6 दिवस असतात तर त्यापैकी भाऊबीज हा सगळ्यात शेवटचा दिवस असतो, पण अतिशय महत्त्वाचा असतो. आणि बघा, आपलं बहीण आणि भावाचं नातं असं असताना आपण लहानपणापासून बघा तुम्ही आपण भांडतोय तितकेच, तसंच एकमेकांशिवाय आपल्याला करमत सुद्धा नाही. आणि सगळ्यांना मी महिलांना, सगळ्या ताईंना, दादांना मी विनंती करते की तुमच्यामध्ये किती पण रुसवे फुगवे असतील, काही असेल, तुमच्यामध्ये काही वादविवाद झालेले असतील, तरी सुद्धा हे सगळं विसरून प्रत्येक भावाने बहिणीकडे जा आणि तुम्ही औक्षण करून घ्या. कारण बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भांडणं वगैरे या गोष्टी ठीक आहे, थोड्याफार होत असतात, पण तरी पण आपल्याला आहे ना या दिवशी सगळे रुसवे फुगवे विसरून आपल्याला भाऊबीज जो सण आहे हा साजरा करायचा आहे. बघा, रक्षाबंधन जसा बहीण भावाच्या नात्याचा सण असतो त्याचप्रमाणे भाऊबीज सुद्धा असतो आणि भाऊबीज या सणाला खूप महत्त्व आहे. भाऊबीजेला स्त्रिया आणि मुली आपल्या भावाला घरी बोलवतात, त्यांचं औक्षण करतात आणि यमदेवाकडे प्रार्थना करतात की आपल्या भावाचे अकाल मृत्यूपासून, यमदेवतेपासून रक्षण व्हावे आणि आपल्या भावाला त्याच्या आयुष्यामध्ये भरभरून सुखसमृद्धी लाभावी अशी बहीण जी आहे ती प्रार्थना करत असते. म्हणून या भाऊबीजेला प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला घरी बोलवा, त्यांना ओवाळा. हे बघा, आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा यासाठी भाऊबीजेच्या दिवशी औक्षण केलं जातं. आणि यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर प्रार्थना देते. एकोळीचा हा मंत्र आहे, हा तुम्हाला म्हणायचा आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की माझा भाऊ जो आहे त्याला अपमृत्यू येऊ नये, तो चिरंजीव राहावा, असा त्याचा अर्थ आहे. आणि बघा, या दिवशी प्रत्येक बहीण भावाचं औक्षण करते. आणि बघा, ज्या बहिणीला भाऊ नसेल, ज्या महिलेला भाऊ नसेल तर त्यांनी चंद्राला सुद्धा ओवाळलं तरी चालतं. किंवा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी एखादा व्यक्ती असतो की आपण त्याला भाऊ समान मानत असतो. आपल्या हाकेला नेहमी तो धावून येतो, आपल्याला बऱ्याचदा त्याने मदत केलेली असते. तर असा व्यक्ती जो आपल्या भावा समान असतो तर त्यांना सुद्धा तुम्ही भाऊबीजेला ओवाळू शकतात, हरकत नाही. तसंच बघा, या दिवशी बहीण जी आहे ती भावाला आरती ओवाळून पूजा करत असते, टिळा लावत असते आणि त्यांच्यामधल्या नात्यातील प्रेम व्यक्त करत असते. तर बघा, यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी आणि तो चिरंजीव राहावा, हा त्यामागचा उद्देश असतो. आणि बघा, भाऊ आपल्या यथाशक्तीने काहीतरी भेटवस्तू बहिणीला देत असतो. कोणी पैसे देतं, कोणी कपडे देतं, कोणी दागिना देतं, असं ते ओवाळणीमध्ये टाकत असतात. तुमच्या यथाशक्तीने द्या, पण ओवाळणीच्या बदल्यामध्ये आपल्याला प्रत्येक भावाने बहिणीला काहीतरी दिलंच पाहिजे. तसंच या दिवशी बहीण जी आहे ती आपल्या हाताने बनवलेलं जेवण जे आहे ते आपल्या भावाला ती जेवायला देत असते. तसंच बघा, भाऊबीजेला यमद्वितीय असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या दिवशी यमद्वितीयेला मृत्यूची देवता जी आहे, यमदेवता, यांचं पूजन करून प्रार्थना केली जाते की आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये. म्हणून या दिवसाला यमद्वितीय असं सुद्धा म्हणतात. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. तर आता भाऊबीज साजरा करण्याची पद्धत काय आहे ती मी तुम्हाला सांगते. तर बघा, दिवाळीचे 5-6 दिवस आपण सगळेजण अभ्यंग स्नान करत असतो. तर सकाळी रोजप्रमाणे आपल्याला तेल उटणं लावून अभ्यंग स्नान करायचं आहे प्रत्येकाने, महिलांनी, स्त्रियांनी, त्यानंतर पुरुषांनी, सगळ्यांनी. आणि त्यानंतर प्रत्येक भाऊ बहिणीकडे जातो. आणि बघा, औक्षण करताना मग आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पाटाच्या भोवती छान रांगोळी काढा. ठीक आहे, रांगोळी काढल्यानंतर तिथे आपल्याला भावाला बसवायचं आहे आणि त्यांचं औक्षण करायचं आहे. औक्षण केल्यानंतर आता औक्षणाची पद्धत काय आहे, कुठल्या गोष्टी औक्षणामध्ये असल्याच पाहिजे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत संध्याकाळी शेअर करेन. नक्की बघा, अतिशय या महत्त्वाच्या 4 ते 5 गोष्टी आहेत त्या औक्षणामध्ये तुम्ही वापरल्याच पाहिजे. आणि भावाचं रक्षण व्हावं म्हणून बहीण ओवाळत असते आणि आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ तिला वचनसुद्धा देत असतो. आणि बघा, बहिणीने भावाचं औक्षण झाल्यानंतर करगोटा आणि नारळ हे नक्की द्यायचं आहे. तुम्ही भले आजकाल बघा, बहिणीसुद्धा भावांना गिफ्ट देतात, पण तुम्ही भले काही गिफ्ट दिलं बहिणीने भावाला तरी चालेल, पण त्यासोबत भावाला करगोटा आणि नारळ हे नक्की द्यायचं आहे. नारळाला करगोटा गुंडाळून ते द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी न विसरता करा. आणि मी सांगितलंय तुम्हाला, एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने
जे आपल्या आयुष्यामध्ये असा कोणी व्यक्ती आहे ज्याला आपण भाऊ मानतो, जो आपल्याला भावासारखा नेहमी धावून येतो, त्यांना तुम्ही ओवाळा किंवा तुम्ही चंद्राला ओवाळलं तरी चालेल. आणि चंद्राला सुद्धा भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. तर बघा, भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते. तर ही तिथी मंगळवारी 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होते आणि 15 नोव्हेंबरला बुधवारी दुपारी 1:47 आहे. पण आपण तिथीनुसार भाऊबीज जे आहे ते 15 नोव्हेंबरलाच साजरं करणार आहे. कळालं? 15 नोव्हेंबरला म्हणजे उद्या बुधवारीच आपण 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरा करणार आहे. तर तुम्ही दुपारी 1:47 आत आपल्या भावाचं औक्षण करू शकतात. नाहीच जमलं तरी पण ठीक आहे, त्या दिवशी सूर्योदय झालेला आहे, त्या तिथीमध्ये सूर्योदय झाल्यामुळे तुम्ही 15 नोव्हेंबरला दिवसभरात कधीही करू शकतात. तर अशा शक्यतो जमल्यास तुम्ही शुभ मुहूर्तावरच भाऊबीज साजरा करण्याचा प्रयत्न करा. आणि यासोबतच भाऊबीजेची एक कथा आहे, तर ती मी तुम्हाला वाचून दाखवते. कारण प्रत्येक सण साजरा करण्यामागे काहीतरी कथा असते आणि त्याचं जर महत्त्व आपल्याला कळालं तर नक्कीच आपण अजून मन लावून आणि लक्षपूर्वक तो सण साजरा करतो. तर कथा अशी आहे. एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली, ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या. यमाचे दूत अशा माणसाचा शोध करीत निघाले. एका बहिणीला ही बातमी कळाली. तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते. आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत ती रस्त्याने फिरू लागली आणि त्याच्या घरी गेली. हिला बहुतेक वेळ लागले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले. मग तिने खरा प्रकार सांगितला. सर्वांना आनंद झाला. आपले प्राण बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली. तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया, म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा भाऊबीज असं म्हणतात. भावा बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे, यासाठी हा सण साजरा केला जातो. बहिणीकडे जावे, तिला वस्त्र अलंकार द्यावेत आणि तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसली तर एखाद्या मांडलेल्या बहिणीकडे जावे. बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला ओवाळावे. तसंच या दिवशी यमाचीही पूजा केली जाते. या दिवशी यमासाठी सुद्धा दिवा लावला जातो. तर अशी भाऊबीज साजरा करण्यामागची कथा आहे. तर नक्की प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे साजरी करा, शुभ मुहूर्तावर साजरी करा आणि सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही भाऊबीजेला द्या. बहिणीला भाऊ नसेल ती चंद्राला ओवाळू शकते आणि भावाला बहीण नसेल तर मांडलेली कुठली बहीण असेल आपली तर तिच्याकडून सुद्धा आपण ओवाळून घेऊ शकतो. आणि नारळ आणि करगोटा प्रत्येक महिलेने भावाला नक्की द्या. तर ही भाऊबीजेची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.